एका युद्धाला नाव दिलं गेलं होतं, सर्व युद्ध संपवणारं युद्ध. पण गंमत बघा, झालं नेमकं उलटंच. याच युद्धाने पुढे होणाऱ्या इतिहासातील सर्वात मोठ्या विनाशाची पायाभरणी केली. आज आपण याच महान युद्धाबद्दल, म्हणजेच पहिल्या महायुद्धाबद्दल बोलणार आहोत. हो, खरं तर पहिल्या महायुद्धाला याच नावाने ओळखलं जात होतं, द वॉर टू एंड ऑल वॉर्स. पण हे नाव किती पोकळ आणि किती दुर्दैवी ठरलं हे तर आपल्याला इतिहासाने दाखवून दिलंच आहे. चला तर मग थेट त्या घटनेकडे जाऊया. ती एक ठिणगी जिनं या जागतिक वणव्याला पेटवलं. आणि यातून आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल की कधी-कधी एक छोटीशी घटनासुद्धा संपूर्ण जगाला कसं आपल्या कवेत घेऊ शकते. ओके, तर गोष्ट आहे सारायो शहराची. ऑस्ट्रिया हंगेरी साम्राज्याचा जो भावी राजा होता, आर्चड्यूक फ्रान्स फर्डिनंड, तो आपल्या पत्नीसोबत दौऱ्यावर आलेला. आणि तिथेच ब्लॅक हँड नावाच्या एका कट्टर राष्ट्रवादी गटाचा सदस्य गॅव्रिलो प्रिन्सिप, फक्त 19 वर्षांचा एक तरुण, त्याने या दोघांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आणि ही एक हत्या, ही फक्त सुरुवात होती. जसं डॉमिनोज एका मागोमाग एक पडतात ना, तसंच काहीसं झालं. बघा, 28 जूनला हत्या झाली आणि बरोबर महिन्याभरात 28 जुलैला ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बियावर युद्ध पुकारलं. झालं, एकदा ठिणगी पडली. युरोपमधले देश एकमेकांशी अशा काही करारांमध्ये अडकले होते की बघता बघता काही दिवसांतच अख्खं युरोप युद्धाच्या आगीत लोटलं गेलं. पण मग प्रश्न पडतोच की फक्त एका हत्येमुळे इतकं मोठं जगभर पसरणारं युद्ध कसं काय सुरू होऊ शकतं? तर खरं सांगायचं तर ही हत्या फक्त एक निमित्त होतं. युरोप आधीपासूनच एका ज्वालामुखीसारखा धुमसत होता. त्याला फक्त एका ठिणगीची, एका कारणाची गरज होती. चला बघूया, ही आत धुमसणारी कारणं नेमकी होती तरी काय. इतिहासकार या युद्धाची 4 मुख्य कारणं सांगतात आणि ती लक्षात ठेवायला सोपी आहेत, कारण त्यासाठी एक शब्द आहे, MAIN. MAIN. M म्हणजे मिलिटरिझम किंवा सैन्यवाद. प्रत्येक देश शस्त्र जमवत होता, आपलं सैन्य वाढवत होता. ए म्हणजे अलायन्सेस, म्हणजे गटबाजी. युरोप सरळ सरळ 2 गटांमध्ये विभागला गेला होता. आय म्हणजे इम्पिरियलिझम किंवा साम्राज्यवाद, म्हणजे दुसऱ्या देशांवर ताबा मिळवण्यासाठी वसाहतींसाठीची स्पर्धा. आणि एन म्हणजे नॅशनलिझम, राष्ट्रवाद, आपल्या देशावरचा आंधळा अभिमान जो इतरांबद्दल द्वेष निर्माण करत होता. आणि ही गटबाजी नेमकी कशी होती? तर युरोपमध्ये 2 मोठे गट तयार झाले होते. एका बाजूला होती मित्रराष्ट्र, म्हणजेच द ट्रिपल अंतांत, ज्यात होते ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया. तर दुसऱ्या बाजूला होती केंद्रीय सत्ता, द ट्रिपल अलायन्स, ज्यात होते जर्मनी, ऑस्ट्रिया हंगरी आणि ऑटोमन साम्राज्य. आणि या गटांचा नियम अगदी सरळ होता, आमच्यापैकी एकाला हात लावला तर तो सगळ्यांवर हल्ला मानला जाईल. तर आता बाजू ठरल्या होत्या, मोर्चे बांधले गेले होते. सुरुवातीला वाटलं की हे युद्ध काही महिन्यातच संपेल. सैनिक वेगाने पुढे सरकत होते. पण लवकरच हे युद्ध एका जागीच थांबलं आणि एका अशा भयानक स्वप्नात बदललं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. विशिष्टतः पश्चिम आघाडीवर तर युद्धाचा चेहरामोहराच बदलून गेला. दोन्ही सैन्यांनी अक्षरशः हजारो किलोमीटर लांबीचे खंदक खोदले आणि मग सुरू झालं ट्रेंच वॉरफेअर, म्हणजे खंदकांमधलं युद्ध. विचार करा, सैनिक त्या चिखलात, घाणीत, उंदरांच्या आणि रोगराईच्या साम्राज्यात राहत होते, लढत होते. समोर काही फुटांवर शत्रू आणि इंचभर जमीन मिळवण्यासाठी हजारो सैनिक मरत होते. पण तरीही युद्ध एकाच जागी अडकून पडलं होतं. हे पहिलं युद्ध होतं ज्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर विनाशासाठी झाला. जमिनीवर मशीन गन्स अक्षरशः मृत्यूचा पाऊस पाडत होत्या. पहिल्यांदाच रणगाडे म्हणजे टँक्स युद्धभूमीवर उतरले. समुद्राखाली जर्मन पाणबुड्या म्हणजे यू बोट्स जहाजांसाठी काळ ठरल्या होत्या. आकाशात पहिल्यांदाच लढाऊ विमानांची लढाई म्हणजे डॉग फाईट्स बघायला मिळाल्या. आणि सगळ्यात क्रूर, सगळ्यात भयानक होता विषारी वायूचा वापर. मस्टर्ड गॅससारख्या वायूंनी हजारो सैनिकांना तडफडून मारायला भाग पाडलं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम जवळजवळ 4 वर्ष चाललेल्या या महायुद्धात झालेली जीवितहानी अविश्वसनीय होती. सैनिक आणि सामान्य नागरिक मिळून जवळपास 1.5 कोटी लोक मारले गेले. पुन्हा एकदा ऐका, 1.5 कोटी. हा आकडाच युद्धाची भयानकता सांगण्यासाठी पुरेसा आहे. आणि या जागतिक संघर्षात एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो, ती म्हणजे भारताचं योगदान. तेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि तब्बल 13 लाख भारतीय सैनिकांनी ब्रिटिश साम्राज्यासाठी युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेच्या रणांगणांवर जाऊन लढा दिला. त्यांचं शौर्य, त्यांचं बलिदान इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवून गेले. या नरसंहाराची कल्पना करायची असेल तर हे आकडे बघा. फक्त 3 मोठ्या लढाया, ब्रुसिलॉव्ह, सॉम आणि वर्धून,
आणि यात मिळून 40 लाखांपेक्षा जास्त सैनिक जखमी किंवा ठार झाले. 40 लाख. तुम्हाला एक उदाहरण देतो. सॉमच्या लढाईच्या पहिल्या दिवशी फक्त पहिल्या एका दिवसात ब्रिटनने जवळपास 60,000 सैनिक गमावले होते. एका दिवसात. आणि जेव्हा हे युद्ध संपलं तेव्हा ते फक्त एका युद्धविरामाने संपलं नाही, तर या युद्धाने जुन्या जगाचा नकाशा आणि त्याची संपूर्ण रचनाच मोडून काढली. युद्धाची धूळ खाली बसली तेव्हा जगाला एक मोठा धक्का बसला. तब्बल 4 मोठी साम्राज्य जी कित्येक शतकं युरोप आणि जगावर राज्य करत होती ती पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली होती. जर्मन साम्राज्य, ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य आणि रशियन साम्राज्य ही 4ही साम्राज्य नकाशावरून अक्षरशः पुसली गेली. हा एका मोठ्या राजकीय भूकंपापेक्षा कमी नव्हता. युद्ध संपल्यानंतर विजेता राष्ट्रांनी जर्मनीसोबत 1919 मध्ये एक तह केला, वर्सायचा तह. पण हा शांततेचा तह कमी आणि जर्मनीसाठी एक अपमान जास्त होता. या तहानुसार युद्धाची संपूर्ण जबाबदारी जर्मनीवर ढकलण्यात आली. त्यांच्यावर अब्जावधी पाऊंडांची नुकसान भरपाई लादण्यात आली आणि त्यांचं सैन्यबळसुद्धा खूप कमी करण्यात आलं. अनेक इतिहासकार आज मानतात की या तहाने शांतता नाही तर जर्मनीच्या मनात सुडाची एक नवी भावना पेरली. बरं, तर मग आज 100 वर्षांनंतर आपण या युद्धाबद्दल का बोलतोय? हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण याचे परिणाम आजही आपल्या आजच्या जगात आपल्याला थेट जाणवतात. कसे? तर बघा, जर्मनीवर जो तो अपमानकारक तह लादला गेला त्याच अपमानाच्या भावनेतून ॲडॉल्फ हिटलरसारख्या हुकुमशहाचा उदय झाला. जुन्या साम्राज्यांच्या जागेवर पोलंड, युगोस्लावियासारखे अनेक नवीन देश जन्माला आले. या युद्धाने समाजालाही बदललं. स्त्रिया घराबाहेर पडून कामावर जाऊ लागल्या आणि त्यांना अनेक देशांमध्ये मतदानाचा हक्क मिळाला. आणि हो, पुन्हा असं युद्ध होऊ नये यासाठी लीग ऑफ नेशन्स नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटनाही स्थापन झाली. पण या सगळ्या बदलांनंतरही एक प्रश्न तसाच राहतो. ज्या युद्धाला आपण सर्व युद्ध संपवणारं युद्ध म्हणून सुरुवात केली होती, त्याच युद्धाने नकळतपणे फक्त 20 वर्षांनंतर होणाऱ्या त्याहूनही मोठ्या आणि भयानक दुसऱ्या महायुद्धाची पायाभरणी तर केली नाही ना? आणि याच प्रश्नात पहिल्या महायुद्धाचा खरा गुंतागुंतीचा वारसा दडलेला आहे.